गाईस, तर आज आपण बनवणार मसाला पनीर. त्याच्यासाठी सगळ्यात पहिलं अद्रक लसूणचा पेस्ट बनवण्यासाठी त्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्या. मग टमाटर कापून त्याला बी मिक्सरमध्ये टाकून चांगल्याने ग्राइंड करून घ्यायचे. आणि मग ते मिक्सरमध्ये चांगल्याने ग्राइंड करून त्याच्यानंतर आपण सांबार कापूया. सांबार कापल्याच्या नंतर आपल्याला कापायला लागते मिरची. तर आपण मिरची कापूया. मग त्याच्यानंतर टाकू थोडासा जिरा आणि मग त्याला बी आपण चांगल्याने ग्राइंड करू घ्या. आणि मग ते ग्राइंड झाल्यावर आपण पनीर कापून घेऊया आणि पनीरचे असे छोटे छोटे पीसेस करून घेऊया. स्क्वेअर शेपमध्ये पीसेस करू आपण, तर मग ते पनीर चांगलं बनणार. तर हे स्क्वेअर शेपमध्ये छोटे छोटे पीसेस आपण करून घेऊया पनीरचे. आणि मग आपण त्याला चांगल्यानं कापून त्याला फैलून त्याच्यानंतर थोडीशी दही टाकणार. आणि मग दहीच्या नंतर आपण त्याच्यामध्ये तिखट टाकणार. मग आपण त्याच्यामध्ये टाकणार थोडंसं मीठ. आणि मग मीठ टाकल्याच्या नंतर आपण टाकणार त्याच्यामध्ये थोडीशी हळद. आणि आपण टाकणार मग त्याच्यामध्ये मसाला, जिरा पावडरवाला मसाला टाकणार आहे. मग आपण त्याच्यामध्ये टाकणार धनिया पावडर. मग आपण त्याच्यानंतर टाकणार गोटा मसाला. मग आपण त्याच्यानंतर आपलं जे अद्रक लसूणचं पेस्ट होतं ते टाकून देऊया. आणि म्हणजे आपण ते सांबारवाला पेस्ट केलं त्याच्यामध्ये मिरची टाकून ते बी टाकून घेऊया. मग त्याला अच्छे मिक्स करून घेऊया चांगल्याने. आणि मग त्याला थोडा वेळ झाकून ठेवूया. मग त्याच्यानंतर तेल टाकून कढईमध्ये गरम होऊन त्याच्यानंतर पनीर टाकून देऊया आणि त्याला चांगल्याने रोस्ट करून घेऊया. पाच मिनिटं त्याला रोस्ट करल्याच्या नंतर त्याला काढून घेऊया. मग ते काढल्याच्या नंतर त्याच्यानंतर अजून तेल टाकून आपल्याला त्याच्यानंतर थोडीशी स्पायसेस टाईपमध्ये मसाले टाकून घेऊया. तेजपत्ता, गरम हिंग. मग त्याच्यानंतर कांदे टाकून घेऊया. मग त्याला चांगल्याने तडका देऊन देऊया. मग त्याच्यानंतर थोडीशी लसूण आणि ते वाला पेस्ट टाकून घेऊया. आणि त्याला चांगल्याने फिरवून घेऊया. नंतर टोमॅटो पेस्ट टाकणार आहे जे आपण ग्राइंड केलं होतं. मग त्याला ती चांगल्याने फिरवून घेऊन त्याच्यानंतर त्याला शिजू द्या. आणि मग त्याच्या अंदर आपण थोडीशी पावडर वगैरे टाकणार. पनीर मसाला, जिरा मसाला आणि गोळा मसाला. आणि मग त्याच्यानंतर आपण त्याला बी चांगल्यानं फिरवून घेऊया. त्याच्यानंतर मग आपण अजून थोडंसं तिखट टाकून घेऊया, मीठ टाकून घेऊया आणि त्याच्यानंतर हळद टाकून घेऊया. मग त्याला बी चांगल्यानं फिरवून घेऊया. मग त्याच्यानंतर थोडंसं पाणी ॲड करून घ्या, कारण की एवढं घट्ट पेस्ट आपल्याला नाही पाहिजे. आणि मग त्याला चांगल्याने शिजू द्या. आणि मग त्याच्यानंतर पनीरचे पीसेस टाकून द्या. आणि मग त्याला फिरवून झाकून ठेवून द्या. जो कमी वेगवर त्याला फिरवून झाकून ठेवून द्या. आणि मग थोड्या वेळाच्या नंतर त्याला खोला 5 मिनिटाच्या नंतर. आणि मग त्याच्यानंतर त्याला खोलल्याच्या नंतर त्याला बी चांगल्याने फिरवून त्याच्यानंतर थोडं कोथिंबीर टाकून द्या डेकोरेशनसाठी. मग आपलं चांगलं टेस्टीचं पनीर मसाला बनून रेडी आहे. आता त्याला कांदा आणि ककडीबरोबर एन्जॉय करा. आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. बाय.